तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये कांदा घालून खमंग, खुसखुशीत आणि तोंडाला चव आणणारा पदार्थ बनवला आहे का? कधी बनवला नसेल तर माझी खात्री आहे, 100% गॅरंटी देऊन सांगते, आजचा हा पदार्थ तुम्ही बघितला ना तर केल्याशिवाय राहणार नाही. चवीला इतका भारी लागतो. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे. कांदा मोठा घेतलेला आहे. आता हा आपल्याला एकदम पातळ पातळ कापून घ्यायचा आहे. जसं आपण भजीसाठी कापतो ना त्या पद्धतीने एकदम पातळ लेअरमध्ये कापून घ्यायचं आहे. याची साल काढली आहे. कांदा धुवून घेतला आहे. याचं जे मध्ये कडक भाग असतो ना कांद्याचा तो काढून टाकायचा, कारण तो असतो कडू. तो काढल्यानंतर एकदम पातळ पातळ भजीसाठी कापतो त्या पद्धतीने एकदम पातळ कांदा कापून घ्यायचा. तर हे पहा, कांदा मी कापून घेतलेला आहे. हा एक मोठा कांदा होता म्हणून मी एकच घेतलाय. यानंतर याच्या पाकळ्या आहेत ना अशा प्रकारे एकदम सेपरेट करून घ्यायच्या, वेगवेगळ्या करून घ्यायच्या. हे बघा, अशा सगळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. एका ताटामध्ये मी सगळा कांदा काढून घेतलाय. पाहू शकता, एक मोठा कांदा असल्यामुळे हा एवढा बरा आपला हा कांदा झालेला आहे. आपण जो पदार्थ बनवतोय त्यासाठी असा एवढा कांदा आपल्याला पाहिजे. यानंतर एक मिक्सिंग बाउल घेतलाय. यामध्ये घालायचं आहे 1 वाटी भरून गव्हाचं पीठ. मोठी वाटी आहे म्हणून मी 1 वाटी घेतलेली आहे. अगदी चिमूटभर मीठ घातलाय. यानंतर पाणी घालायचं आहे आणि आपण जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. पण पीठ मळताना एकदम मऊसूत नाही मळायचं, थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. गरज लागेल तसं पाणी घालायचं. मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा, आता यामध्ये तेल घालते थोडंसं आणि तेल घालून सुद्धा परत एकदा व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं. पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे. हे बघा, यानंतर सारख्याच आकारामध्ये आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघा, या प्रकारे एकाच आकारामध्ये मी असे 4 भाग करून घेतले. हे बाजूला ठेवून देऊया. यानंतर हा कांदा घेतलेला आहे तो एका भांड्यामध्ये, एका बाउलमध्ये काढून घ्यायचा. यामध्ये एक बारीक चिरलेली मिरची घ्यायची आहे. बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. एकच घातलेली आहे. यानंतर घालायचा आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, कारण आपण इथे मिरचीचा सुद्धा वापर केला आहे. शिवाय मुलांना हा पदार्थ देणार असाल तर त्याप्रमाणे तुम्ही इथे तिखट घालू शकता. अर्धा चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स घातली आहे आणि फक्त पाव चमचा इथे गरम मसाला घेतलेला आहे. यानंतर इथे घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं. हे भाजलेलं जिरं आहे. यानंतर घेतला आहे 1 चमचा ओवा. आपण जो पदार्थ बनवतोय ओवा हातावर असं चोळून घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर आहे तो चांगला उतरतो यामध्ये. ओवा घातलाय. यानंतर आपण घालायचा आहे यामध्ये बेसन. तर इथे मी 2 मोठे चमचे बेसन घेतोय. यासाठी ओव्याचा वापर नक्की करा, म्हणजे पोटाला त्रास होत नाही, अपचनाचा त्रास होत नाही. 2 मोठे चमचे भरून असं बेसन घेतलेलं आहे. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. चमच्याने मिक्स केलं आहे. त्यानंतर हातानेच व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे बेसन मसाले सगळे व्यवस्थित या कांद्याला कोट होतील. यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला नाही, मीठ आपण नंतर घालणार आहोत. व्यवस्थित असं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. हे बघा, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण मस्त कांद्याचा पराठा बनवतोय. यासाठी मिठाचा वापर आधी करायचा नाही. मळलेल्या पिठाचा एक गोळा घेतलेला आहे. याला सुकं पीठ लावायचं आहे आणि आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे लाटायची आहे, पण थोडीशी जाडसर लाटायची आहे, एकदम पातळ लाटायची नाही. हे बघा, या प्रकारे पिठाचा वापर जास्त करायचा नाही, थोडाच आधी करायचा आहे. या पद्धतीने हे बघा, एक चपाती मी लाटून घेतलेली आहे. अशीच बाकीच्या 4ही गोळ्यांच्या चपात्यासुद्धा आधीच लाटून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला पटकन हे पराठे बनवता येतील. याआधीसुद्धा मी कांद्याच्या पराठ्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि ही थोडी बनवलेली आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शिवाय वेगवेगळ्या पराठ्यांची लिंक दिलेली आहे, ते सुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा. 4ही चपात्या एकत्र अशा लाटून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला पराठा बनवणे सोपं जाईल. सगळे चपात्या मी हे बघा लाटून घेतलेल्या आहेत. आता एक चपाती आहे ती आपल्याला घ्यायची आहे, अशी मध्यभागी ठेवायची. आता कांदा आपण जो मसाला घालून ठेवला होता त्यामध्ये मीठ घालायचं आहे.
आधीच जर कांद्यामध्ये मीठ घालाल ना तर या कांद्याला पाणी सुटेल आणि पराठा बनवताना पराठा ओलसर होईल आणि पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही, फुटणार. यासाठी ज्या वेळेला चपाती लाटून होईल ना त्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळं हे स्टफिंग मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. चपाती एक घेतलेली आहे. आता यावर आपल्याला हे कांद्याचं स्टफिंग आहे ते घालायचं आहे. तर आपण याचे 2 पराठे बनवणार आहोत. तर याचा कांद्याचा जो मसाल्याचा एक भाग आहे ना तो यावर घालायचा आहे. कांदा असा पसरवून घालायचा व्यवस्थित. हे बघा, या प्रकारे एकदम पातळ लेयर बनवायची आहे. जास्त जाडी लेयर बनवायची नाही. कांदा व्यवस्थित असा पसरवून घेतलेला आहे. जे आपण बनवून ठेवलं तर स्टफिंग त्याचा एक भाग या चपातीवर घातलेला आहे. आता यावर आपण लाटून ठेवलेली दुसरी चपाती घालायची आहे. दुसरी लाटलेली चपाती यावर सावकाश ठेवायची आहे. या प्रकारे याच्या साईडच्या कडा आहेत त्या अशा दाबून व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. तर इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे. पिझ्झा कटरने हे बघा या प्रकारे 4 भाग करून घ्यायचे. चपाती लाटताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, एकदम पातळ चपाती लाटायची नाही, थोडीशी जाडसरच लाटायची, नाहीतर कांद्याचं स्टफिंग घातल्यावर चपाती फाटू शकते. 4 लेयर केल्यानंतर एका पट्टीचा आपल्याला असा हा रोल करून घ्यायचा आहे. तो रोल दुसऱ्या पट्टीवर ठेवायचा या पद्धतीने आणि परत रोल करायचा आहे. दुसरा रोल तिसऱ्या पट्टीवर ठेवायचा आहे आणि तो रोल करायचा आणि तिसरा रोल आहे तो चौथ्या पट्टीवर ठेवून या पद्धतीने असा रोल करून घ्यायचा. थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे. मस्त असा आपला हा लच्छा पराठ्याचा आकार तयार झालेला आहे. सुकं पीठ लावायचं आहे आणि आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आपण मस्त कांद्याचा लच्छा पराठा बनवतोय. हा चवीला इतका भारी लागतो ना मंडळी, तुम्ही सकाळच्या वेळेस मुलांना पटकन असा हा कांद्याचा लच्छा पराठा बनवून देऊ शकता. यावर घालायचे आहेत थोडेसे कलोंजी सीड्स म्हणजेच कांद्याच्या बिया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, म्हणजे हा पराठा दिसायला खूप छान दिसतो. मुलांना आवडेलच असा हा पराठा. वेगवेगळे पराठे बनवून आपण देतच असतो, पण तुम्ही कधी असा हा कांद्याचा लच्छा पराठा बनवून दिला नसेल तर एकदा बनवून द्या. लहान काय मोठे सुद्धा आवडीने खातील, इतका चवीला छान लागतो. कलोंजी सीड्स आणि कोथिंबीर घातल्यानंतर लाटून घ्यायचा आहे. मस्त असा आपला हा पराठा लाटून झालेला आहे. पहा दिसायला किती सुंदर दिसतोय. काढून घेऊया एका ताटामध्ये आणि दुसरा पराठा सुद्धा असाच लाटून घेऊया. एकत्र लाटून ठेवले की आपल्याला भाजायला सोपे जातात. एक चपाती घेतलेली आहे. यानंतर जे कांद्याचं स्टफिंग बनवलं होतं ते सगळं मी यावर घातलेलं आहे. दुसरी चपाती यावर ठेवायची. याच्या कडा या पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पिझ्झा कटरने आपल्याला याचे 4 भाग करून घ्यायचे आहेत. 4 भाग केल्यानंतर प्रत्येक रोल एका रोलवर ठेवायचा आहे आणि आपल्याला हा लच्छा पराठ्याचा शेप द्यायचा आहे. एका पट्टीचा रोल करायचा, दुसऱ्या पट्टीच्या रोलवर ठेवायचा, नंतर तो तिसऱ्या पट्टीच्या रोलवर ठेवून चौथ्या पट्टीवर ठेवायचा आहे आणि या पद्धतीने मस्त असा लच्छा पराठा बनवून घ्यायचा. सुकं कोरडं पीठ लावायचं आहे आणि त्यावर घालायचे आहे छान दिसण्यासाठी हा पराठा कलोंजी सीड्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. एकदम हाताने असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यानंतर हा लच्छा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे, म्हणजे कांद्याचं स्टफिंग आहे ना ते बाहेर येणार नाही. दुसरा देखील आपला हा लच्छा पराठा लाटून झालेला आहे. पहा किती सुंदर दिसतोय. चला तर आता भाजून घेऊया. यासाठी तव्याला तूप लावायचं आहे आणि तूप लावल्यानंतर आपल्याला हा लच्छा पराठा तव्यावर घालायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. सुरुवातीला तवा तापवून घेतला, तूप लावलं, त्यानंतर हा लच्छा पराठा यावर ठेवलेला आहे. 1-2 मिनटं वाट बघायची आणि त्यानंतर याला उलटून घ्यायचं आहे. लच्छा पराठा आहे ना तो थोडासा जाडसरच असतो, त्यामुळे त्याला व्यवस्थित खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. भाजताना घाई करायची नाही, नाहीतर याचं स्टफिंग आहे ते कच्चं राहू शकतं. एका बाजूने भाजल्यानंतर याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं आहे. मस्त असा दिसतोय मंडळी, चवीला खूप छान लागतो. तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा. तूप लावायचं आहे, दुसऱ्या बाजूने याला उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला छान असं भाजून घ्यायचं आहे. मी इथे तूप लावलेलं आहे, तुम्ही पाहिजे तर बटरसुद्धा लावू शकता. व्यवस्थित असं लावून घ्यायचं, याला उलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी चांगलं असं प्रेस करून दाबून याला चांगलं छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं. याला अजिबात कच्चेपणा राहता कामा नये, म्हणजे मस्त असा हा खुसखुशीत बनतो. कारण आपण यामध्ये गव्हाच्या पिठासोबत बेसनसुद्धा वापरलेलं आहे. बेसन पिठामुळे ह्या मस्त असा खमंग बनतो. पहा काय मस्त सुरेख असा रंग आलेला आहे. दिसायला खूप छान दिसतोय, खायला चवीला खरंच खूप छान लागतो. मस्त असा आपला हा कांद्याचा लच्छा पराठा बनवून तयार होतो. याच्या कडा व्यवस्थित अशा दाबून चांगल्या शेकवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या कच्च्या राहणार नाही. उलटून घेऊया याला. पहा
मस्त असा भाजलाय, कुठेही तुम्हाला हा पराठा कच्चा दिसणार नाही. खमंग खरपूस असा कांद्याचा लच्छा पराठा आपला बनवून तयार झालेला आहे. दोन्ही बाजूनी छान असा शेकलेला आहे. आता हा काढून घेऊया. काढून घेताना जाळीवर काढून घ्यायचा, म्हणजे याची एक्स्ट्राची वाफ असते ती निघून जाते, पराठा ओलसर राहत नाही. पहा मस्त असा खमंग खुसखुशीत असा लच्छा पराठा बनवून तयार झाला आहे. दुसरासुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचा आहे. तूप लावायचं, त्यानंतर लच्छा पराठा घालायचा आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं तूप लावून खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात बनवून हा तयार होतो. जास्त वेळ लागत नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, पीठ मळताना थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे आणि स्टफिंग जेव्हा कांद्याचं बनवणार ना त्यावेळेला मीठ घालायचं नाही लगेचच. ज्या वेळेला पराठा बनवायला घ्याल त्यावेळेला मीठ घालायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पद्धतीने असा हा लच्छा पराठा बनवून घ्यायचा आहे. म्हणजे लच्छा पराठा तुमचा ओलसर होणार नाही, पोळपाटाला लाटताना चिकटणार नाही, फुटणार नाही आणि व्यवस्थित असा हा बनला जाईल. छान याला तूप लावलेला आहे. हा सुद्धा आपला मस्त खरपूस भाजून झालेला आहे. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही हा कच्चा राहत नाही, व्यवस्थित भाजला जातो. हे पहा, हा सुद्धा आपला लच्छा पराठा बनवून तयार झालेला आहे. आता हा सुद्धा काढून घेऊया. मस्त दिसतोय ना, रंग पहा किती सुरेख आलेला आहे. जाळीवरच काढून घ्यायचं आहे, म्हणजे हा ओलसर होणार नाही. आपल्या एवढ्या स्टफिंगमध्ये मस्त असे मोठे 2 लच्छे पराठे बनवून तयार झालेले आहे. पहा दिसायला किती सुरेख दिसत आहेत. तुम्ही विश्वास करणार नाही, विश्वास ठेवणार नाही की चवीला किती भारी झाले होते हे. मस्त खमंग खुसखुशीत असा आपला हा कांद्याचा लच्छा पराठा तयार झाला आहे. मी सॉसबरोबर आणि दह्यासोबत सर्व केलेला आहे. मस्त याला साजूक तूप लावायचं. मस्त खुसखुशीत झाला आहे, पाहू शकता. चवीला भन्नाट झाला आहे. तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा. चटणीची गरज नाही, मस्त सॉससोबत किंवा दह्यासोबत देऊ शकता. तर मंडळी, तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा. बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जराही आजची ही कांद्याच्या लच्छा पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या पद्धतीने असा हा कांद्याचा लच्छा पराठा बनवून बघतील.